चला 3 दिवसाच्या गॅप नंतर मित्रांनो आज आपण आपला 32वा दिवस आजचा जे के रिव्हिजन सिरीजचा आज 32वा दिवस आहे मित्रांनो. आणि या आजच्या दिवशी आपण मुंबई शहर पोलीसचा पेपर त्यातलं जेकेचं 25 प्रश्न डिस्कस करणार आहोत मित्रांनो. बघा, नवी मुंबई आयुक्तालय पोलीस शिपाई या पदासाठी जे पेपर झालता 7 जुलै 2024 रोजी, बरं का, त्या पेपरचा आपण डिटेल अनालिसिस पाहणार आहोत मित्रांनो. बघा, पहिला प्रश्न मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणतं आहे? पोलीस प्रशासनावरती विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे मित्रांनो पोलीस सह आयुक्त. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? पोलीस सह आयुक्त. काय आहे? पोलीस सह आयुक्त. कळलं? याचं उत्तर आहे पोलीस सह आयुक्त. बघा मित्रांनो, याच्या रिलेटेड कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? अजून दुसरा प्रश्न मी म्हणलं तर मित्रांनो, याच रिलेटेड अजून इथले ऑप्शन बदलून तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर ना पोलीस दलाची स्थापना कधी झाली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. आता आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जातो मित्रांनो. बघा, पहिला प्रश्न आपण पाहिलाय, त्याचं उत्तर आहे पोलीस सह आयुक्त. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघा. शहर पोलिसांचा क्रम कसा असतो मित्रांनो? बघा, शहर पोलिसांचा क्रम सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद असतं मित्रांनो महासंचालक. कोणतं असतंय? महासंचालक. नंतर ना आयुक्त, नंतर ना सह आयुक्त, नंतर ना अतिरिक्त आयुक्त. या अशा पद्धतीने मित्रांनो व्यवस्थित ध्यानात ठेवायचं आहे. आणि खालून हे मित्रांनो बघा, शेवटचं पद आहे शिपाई, त्याच्यानंतर हवालदार, त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नंतर ना पोलीस उपनिरीक्षक, नंतर ना पोलीस निरीक्षक, असं व्यवस्थित मित्रांनो ध्यानात ठेवा. बघा, दुसरा प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो? बघा मित्रांनो, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय. कळलं? ह्या कॉन्टेस्टनं तुम्ही बाकीचा म्हणजे ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याच्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो त्याचाही अभ्यास केला पाहिजे. बघा या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ठाणे व रायगड या 2 जिल्ह्यांच्या काही भागांचा समावेश या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये होतो. कळलं? चला पुढचा प्रश्न बघा. बघा, पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट 2024च्या मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आलेले आहे? बघा मित्रांनो, क्रीडा घडामोडीवरती हा करंटचा प्रश्न आहे मित्रांनो. क्रीडा घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आपला आता हे बघा, वर्ल्ड कप टुर्नामेंट होती, त्याबरोबर आशिया कप करा, त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी, नंतर ना आपला 50-50चा वर्ल्ड कप, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला करायच्या. याचं उत्तर आहे मित्रांनो जसप्रीत बुमराह. या प्रश्नाचं उत्तर होतं जसप्रीत बुमराह. बघा मित्रांनो, त्याच कॉन्टेस्टनं मित्रांनो बघा, तुम्हाला यावेळेस कोणत्या स्पर्धेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो? त्या कॉन्टेस्टने मी एक स्पर्धा घेऊन आलो मित्रांनो, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी. भारताने जिंकलेली आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची. बघा, वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे ती. विजेता संघ आहे मित्रांनो भारत. भारतानं 3ऱ्यांदा ही मालिका जिंकलेली आहे मित्रांनो. बघा पुढं ही ट्रॉफी जिंकलेली आहे. पुढं उपविजेता संघ न्यूझीलंड आहे मित्रांनो. उपविजेता संघ न्यूझीलंड आहे. भारत आणि न्यूझीलंड मध्ये फायनलचा सामना झाला. बघा, अंतिम सामना मित्रांनो दुबई मध्ये होता. बघा, आवृत्ती किती आहे? ही 9वी आवृत्ती आहे मित्रांनो. यजमान देश कोण होते चॅम्पियन्स ट्रॉफीचे? पाकिस्तान आणि UAE हे 2 देश होते मित्रांनो. एकूण 8 देश सहभागी होते. बघा, मालिकावीर कोण आहे मित्रांनो? मालिकावीर रचिन रवींद्र, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र. आणि अंतिम सामनावीर कोण आहे तर रोहित शर्मा. अंतिम सामनावीर कोण आहे? रोहित शर्मा. रोहित शर्मावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपला उपविजेता कोण आहे? न्यूझीलंड. आपला सामना फायनल कोणासोबत होता त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण होता तर रचिन रवींद्र.
तोही न्यूझीलंडचा खेळाडू आहे. बघा पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न मित्रांनो. 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बघा मित्रांनो, प्रश्न विचारण्याचं कारण, का बरं प्रश्न विचारला असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असे कार्यक्रम महत्वाचे असतात. त्या कार्यक्रमाचं प्रशासन तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे, व्यवस्था तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. बघा अजून ह्या वर्षभरात कुठं काय घडामोडी घडल्यात का या प्रश्नाच्या कॉन्टेस्टनं? बघा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? बघा काय तर शहराची निर्मिती व विकास करायचा. मित्रांनो बघा ऑप्शन बघा, म्हाडा येऊ शकतं का रे? म्हाडा काय एखाद्या शहराशी आहे का? संबंधित नाही. परत MIDC तर काही संबंधच नाही. राहिला मित्रांनो सिडको आणि हडको, तर आपल्याला जास्त करून मित्रांनो सिडको माहित आहे, कळलं का? हडको हे काय कामाचं नाही, सिडको आपल्या कामाचं आहे. त्यामुळं उत्तर आहे या प्रश्नाचं मित्रांनो सिडको. बघा पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण आहेत? बघा मित्रांनो हा एक करंटच्या दृष्टीने विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेवर यावर वारंवार प्रश्न विचारलेत मित्रांनो. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जगदीप धनखड. बघा मित्रांनो राज्यसभेचे सभापती हे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात मित्रांनो. उपराष्ट्रपतीचं कलम कोणतं आहे मित्रांनो? उपराष्ट्रपतीचं कलम आहे मित्रांनो कलम 63. आणि कलम 64 मध्ये काय सांगितले मित्रांनो? कलम 64 मध्ये सांगितलंय, आर्टिकल 64 मध्ये सांगितलंय भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. हे कलम 64 मध्ये सांगितलेलं आहे. कळलं? राज्यसभेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो राज्यसभेची रचना कोणत्या कलमात आहे? तर राज्यसभेची रचना मित्रांनो कलम 80 मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर राज्यसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या किती आहे? तर मित्रांनो राज्यसभेची सदस्य संख्या आहे 250. त्याचबरोबर महाराष्ट्रातली किती आहे? महाराष्ट्रातून किती जण राज्यसभेवर निवडून दिले जातात? तर महाराष्ट्रातून मित्रांनो 19 जण राज्यसभेवर निवडून दिले जातात. महाराष्ट्रातून 19 जण. सर्वात जास्त उत्तर प्रदेश मधून मित्रांनो 31 जणांची निवड राज्यसभेवर केली जाते. कळलं? 250 मॅक्झिमम सदस्य संख्या आहे त्या सभागृहाची, पण ऍक्च्युअली किती आहे रे मित्रांनो? 245 आहे. बरोबर आहे. 12 जणांची कोण रे? राष्ट्रपती. 12 जणांची राष्ट्रपतीद्वारे काय होतं? नामनिर्देशन होतं. 12 जण कोण नामनिर्देशित करतात? तर राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. कळलं? बघा व्यवस्थित राज्यसभा, लोकसभा, राज्य विधानसभा आणि राज्य विधान परिषद हे करून ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अटल सेतू. बघा मित्रांनो या प्रश्नाच्या कॉन्टेस्टनं तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? या प्रश्नाच्या कॉन्टेस्टने मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा ही एक महत्वाची घडामोड आहे, चिनाब रेल्वे पूल. बघा चिनाब रेल्वे पूल. बघा जम्मू काश्मीर मध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच कमानी पूल म्हणजे आर्क ब्रिज बांधण्यात आला असून त्याचे उद्घाटन 5 जून 2025 रोजी कोणी केलं? तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. बघा मित्रांनो हा पूल का महत्वाचा आहे? तर तो जगातील सर्वात उंच नदीवर बांधलेला पूल आहे. बघा ठिकाण कुठे आहे? तर ठिकाण बक्कल आणि कौरेगावांदरम्यान रियासी जम्मू काश्मीर मध्ये. बघा बांधणी कोणी केली काय आपल्यासाठी महत्वाचं नाही. बघा मित्रांनो दुसरं आपल्यासाठी महत्वाचं काय तर यातलं मित्रांनो महत्वाचं आहे, बघा मित्रांनो महत्वाचं काय तर त्याची उंची किती आहे रे?
359 मीटर उंच आहे तो पूल आणि लांबी किती आहे रे 1.31 किलोमीटर म्हणजेच 1315 मीटर 1315 मीटर कळलं. चिनाब नदीवरील पूल व्यवस्थित ध्यानात ठेवा कळलं. बघा झालं या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघितलेलं. आता पुढचा प्रश्न बघा. बघा रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे. बघा एखाद्या देशाबरोबर आपण एखाद्या संरक्षण प्रणालीमधले एखादं शस्त्र उत्पादन करत असेल आणि ते शस्त्र आपण भारतात उत्पादन करत असो तर ती एक महत्वाची घडामोड असते मित्रांनो. तर मग बघा रशियन बनावटीच्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन बघा भारतामध्ये केलं जाणार होतं. ती रायफल कोणती होती तर AK-203 AK-203. बघा ह्याच अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला पेपरला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही एक महत्वाची घडामोड आहे. राफेल विमानांची निर्मिती आता भारतात होणार आहे मित्रांनो. राफेल विमान आपण कोणाकडून घेतलं होतं कोणत्या देशाकडून घेतलं होतं तर मित्रांनो ते आपण घेतलं होतं फ्रान्स कडून घेतलं होतं कळलं. फ्रान्स कडून घेतलं होतं. त्या दृष्टिकोनातून ही घडामोड खूप आणि खूप महत्वाची आहे. बघा मित्रांनो राफेल लढाऊ विमानाच्या सांगाड्यासह महत्वाच्या सामग्रीची निर्मिती भारतात करण्यासाठी फ्रान्सची दसाल्ट एव्हिएशन कंपनी आणि टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड यांच्यात 5 जून 2025 रोजी करार झालेला आहे. बघा दोन कंपन्या कोणती फ्रान्सची दसाल्ट एव्हिएशन आणि भारताची कोणती आहे तर टाटा ऍडव्हान्स सिस्टीम. बघा ही दोन्ही कंपन्या महत्वाच्या आहेत. आणि बघा तो प्रकल्प कुठे प्रोजेक्ट कुठे उभारला जाणार आहे तर मित्रांनो प्रोजेक्ट हैदराबाद येथे उभारला जाणार आहे. आणि बघा ह्या विमानाची निर्मिती पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर कोणत्या देशात होत असेल तर ती आपल्या भारतात होणार आहे. या दृष्टिकोनातून ही घडामोड खूप आणि खूप महत्वाची आहे. बघा पुढचा प्रश्न. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता. बघा चांद्रयान-3 मोहीम खूप आणि खूप IMP मोहीम होती मित्रांनो. या मोहिमेनं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश म्हणलं तर कोण आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो भारत देश आहे. आणि या मोहिमेचं नाव काय होतं तर चांद्रयान-3 मोहीम होती मित्रांनो. आणि बघा लँडर कधी म्हणजे कोणत्या तारखेला लँडर चंद्रावर उतरलं होतं मित्रांनो 23 ऑगस्ट 2023. आणि मित्रांनो त्या लँडरचं नाव काय होतं तर लँडरचं नाव होतं विक्रम लँडर. नाव काय होतं विक्रम लँडर कळलं. मोहीम ही चांद्रयान मोहीम ही 2023 चीच होती आणि त्या लँडरचं नाव होतं मित्रांनो विक्रम. व्यवस्थित हे नोट डाऊन करून ठेवा माहिती समजलं. चला पुढचा प्रश्न बघा. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य. बघा मित्रांनो याच्यावरती प्रश्न येणारच होता आणि इथून पुढच्याही पेपरमध्ये या प्रश्न म्हणजे या माहितीवर समान नागरी कायद्यावर मित्रांनो प्रश्न येणार आहे कळलं का. याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड. बघा समान नागरी कायदा काय सांगतो कलम काय समान नागरी कायद्याचं आर्टिकल 44. समान नागरी कायदा भारताच्या राज्यघटनेच्या कलम 44 म्हणजेच मार्गदर्शक तत्वात दिलेलं आहे. बघा पहिल्या एका राज्यात असं एक राज्य आहे की जिथं भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर समान नागरी कायदा लागू होता मित्रांनो. बघा ते राज्य आहे कोणतं राज्य आहे तर मित्रांनो अगोदरच समान नागरी कायदा लागू असणार राज्य गोवा आहे मित्रांनो. आणि नंतर ना स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य म्हणलं तर आपलं उत्तराखंड आहे कळलं. पुढे बघा भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम आखली गेली. बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे गगनयान. या प्रश्नाचं उत्तर काय आहे गगनयान. आपल्याला इथं काय लेक्चर मध्ये मित्रांनो टाइमपास करायचा नाही. प्रश्न वाचला मी उत्तर सांगणार उगाच 4 ऑप्शन वाचत बसायचे इथं 2 मिनिटं टाइमपास करायचा मग परत तुम्हाला उत्तर सांगायचं तुमचा पण वेळ घालवायचा माझा पण वेळ महत्वाचाच आहे मला पण वेळ घालवायचा नाही कळलं. डायरेक्ट उत्तर सांगायचं त्याची महत्वाची काय माहिती असेल तर सांगायची लगेच पुढचा प्रश्न घ्यायचा. बघा मित्रांनो गगनयान मोहीम भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे राबवली जाणारी
मोहीम आहे. मित्रांनो ही मोहीम 2027 पर्यंत कंप्लीट होण्याची अपेक्षा आहे आणि 4 अंतराळवीरांना काय तर अंतराळात पाठवायचं आहे. किती? 4 अंतराळवीरांना. कळलं? बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? बघा मित्रांनो, भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर भारताचा जगात 3रा क्रमांक आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 3रा क्रमांक. बघा आता सध्या सुद्धा ह्याच प्रश्नाचे म्हणजे ह्याचा संदर्भ मित्रांनो भारताच्या आर्थिक अहवालात सापडतो. त्यामुळं आता सध्या सुद्धा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा 3राच क्रमांक आहे. हेही ध्यानात ठेवा. सध्या सुद्धा तिसऱ्याच क्रमांकावर आहे भारत देश. एवढं ध्यानात ठेवा. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले? माहिती आहे सर्वांना मित्रांनो. याचं उत्तर आहे दांडपट्टा. पुढचा प्रश्न बघा, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील चे ठिकाण म्हणजे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण कोणते आहे मित्रांनो? उत्तर आहे याचं सातारा. बघा मग मित्रांनो, 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलं होतं? तर ते मित्रांनो दिल्लीत पार पडलं होतं आणि ते आयोजित कोणी केलं होतं? त्याचं सर्व व्यवस्थापन कुठल्या संस्थेनं पाहिलं होतं? तर ती सरहद ही एक नामांकित एनजीओ संस्था आहे. त्या एनजीओ संस्थेनं त्याचं सगळं व्यवस्थापन बघितलं होतं मित्रांनो. कळलं? पुढचा प्रश्न बघा, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होतं ओपेनहायमर. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ओपेनहायमर होतं. आणि जे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं दिल्लीमध्ये मित्रांनो, सरहद संस्थेद्वारे त्याचं व्यवस्थापन केलं. तुम्हाला एक सांगायचा मुद्दा म्हणजे या साहित्य संमेलनामध्ये आमचे मित्र लेशपाल जवळ यांनी एक मोठी भूमिका बजावली होती त्याच्या व्यवस्थापनामध्ये. कळलं? बघा मित्रांनो, 96व्या ऑस्कर पुरस्कार याच्यावरती प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ओपेनहायमर. मग ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला मित्रांनो 97व्या ऑस्कर पुरस्कारावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो, 97वे ऑस्कर पुरस्कार, तर विजेता चित्रपट कोणता आहे? बघा मित्रांनो, विजेता चित्रपट आहे एनोरा. एनोरा. कळलं? एनोरा. ओपेनहायमर 96वा ऑस्करचा होता आणि 97व्या ऑस्करचा विजेता चित्रपट कोणता आहे? तर एनोरा. हे व्यवस्थित करा. बाकीचं सुरुवात ऑस्करची कधी झाली तर 1929 मध्ये झाली. पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे? तर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स. कळलं? अँड सायन्सेस या संस्थेद्वारे हे पुरस्कार दिले जातात. बघा मित्रांनो, व्यवस्थित करा. पुरस्कारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, महाराष्ट्राचा महत्वाचा पुरस्कार म्हणलं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार, देशातले महत्वाचे पुरस्कार म्हणलं तर भारतरत्न, परत पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे आपले पद्म पुरस्कार व्यवस्थित करायचे आहेत. म्हणलं खेळात म्हणलं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मित्रांनो व्यवस्थित करायचा आहे. त्याचे विजेते आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहेत. बघा पुढचा प्रश्न, बघा खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? बघा मित्रांनो, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आहे का रे? हो आहे. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 मध्ये देण्यात आलेला आहे. बघा समतेचा हक्क आहे का? समतेचा हक्क आहे. समतेचा हक्क आहे. कळलं? समतेचा हक्क आहे. परत मालमत्तेचा हक्क मित्रांनो, मालमत्तेचा हक्क नाही. मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही मित्रांनो. मालमत्तेचा हक्क हा सध्या घटनात्मक हक्क आहे, कायदेशीर हक्क आहे. तो मूलभूत हक्क नाही. मूलभूत हक्क अगोदर होता, पण मित्रांनो 44व्या घटनादुरुस्तीनुसार 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कातून मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून काढून तो घटनात्मक हक्कात कलम 300A मध्ये टाकला मित्रांनो. 300A मध्ये अगोदर जो संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क होता, तो 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कातून काढून त्याला घटनात्मक हक्कात किंवा कायदेशीर हक्कात टाकण्यात आले. कुठं? कलम काय तर सध्या मालमत्तेचा हक्क आर्टिकल 300A. कळलं? बघा शोषणाविरुद्धचा हक्क मित्रांनो हाही मूलभूत हक्क आहे. कळलं? शोषणाविरुद्धचा हक्क हाही मूलभूत हक्क आहे. कळलं? बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? बघा मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित प्रश्न आलेला आहे. तुम्हाला भरपूर
पेपरमध्ये पंचायत राजवरती प्रश्न असतो. बघा याचं उत्तर आहे मित्रांनो त्रिस्तरीय. कशा आहे? त्रिस्तरीय. मग मित्रांनो ह्याच कॉन्टेस्ट नुसार तुम्हाला एक घटना दुरुस्ती विचारली जाऊ शकते मित्रांनो. 73वी घटना दुरुस्ती. 73व्या घटना दुरुस्तीनं काय झालं तर पंचायतींचा समावेश, पंचायत राजला काय मिळालं तर घटनात्मक दर्जा भेटला. 73वी घटना दुरुस्ती कधी झाली मित्रांनो? 73वी घटना दुरुस्ती झाली 1992 ला. 1992 ला झाली. कळलं? पुढे बघा पंचायत राज व्यवस्था स्वीकारणार देशातील पहिलं राज्य कोणतं असाही तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो. त्या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. आणि अजून दोन महत्वाच्या समिती आहेत. बलवंतराव मेहता समिती 1957 ची केंद्रानं स्थापन केलेली आणि राज्यातली वसंतराव नाईक समिती 1960 ला ती आपल्या राज्य सरकारनं स्थापन केली होती. ती पंचायत राज व्यवस्थेशी संबंधितच समित्या होत्या. कळलं? तर बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? मित्रांनो पोलीस पाटील या पदाची नेमणूक उपविभागीय दंडाधिकारी करतात. बघा मग पोलीस पाटील या पदाविषयी जरा काय महत्वाची माहिती मित्रांनो. बघा 1857 साली पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली होती. कधी? 1857. बघा मित्रांनो 1962 पोलीस पाटील पद वंश परंपरेने भरण्याची तरतूद रद्द केली गेली. पुढे बघा वयाची अट काय रे मित्रांनो? किमान 25 आणि कमाल काय रे? 45. वयाची अट काय? किमान 25 आणि कमाल 45 वर्षे. निवृत्तीचे वय काय रे? 60 वर्ष आहे. कळलं? निवड कोण करतात तर प्रांताधिकारी 10 वर्षासाठी करतात. त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं असतं तर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांचं नियंत्रण असतं. कळलं? निलंबन तहसीलदार करतात, बडतर्फी प्रांताधिकारी करतात. कायदा कोणता आहे रे? बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. एवढं महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पोलीस पाटील या पदाविषयी. कायदा कोणता आहे? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो बघा पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे मित्रांनो? बघा पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बोरघाट. मग मला सांगा कसारा घाट कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे मित्रांनो? कसारा घाट त्याला थळ घाट म्हणलं जातं मित्रांनो. तो मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान आहे. पुढे बघा खंबाटकी घाट मित्रांनो. खंबाटकी घाट आहे मित्रांनो आपला पुणे आणि साताराच्या दरम्यान खंबाटकी घाट आहे. आणि फोंडा घाट कुठे आहे रे मित्रांनो? फोंडा घाट कोल्हापूर आणि बेळगावच्या दरम्यान आहे. कळलं? कोल्हापूर आणि बेळगाव म्हणते ती किंवा कोल्हापूर आणि सावंतवाडी यांच्या दरम्यान फोंडा घाट आहे. बघा मित्रांनो या प्रश्नाच्या रिलेटेड अजून घाट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग बघा घाटांशी संबंधित जरा महत्वाचे घाट आपण पाहूया. बघा मित्रांनो आता इथं कोणता घाट आहे? लळिंग घाट. बघा मित्रांनो लळिंग घाट कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे तर संभाजीनगर आणि धुळे. संभाजीनगर आणि धुळेच्या दरम्यान लळिंग घाट आणि लळिंग घाट मित्रांनो इकडे आहे नाशिक आणि धुळ्याच्या मध्ये. लळिंग घाट नाशिक आणि धुळ्याच्या मध्ये. औटरम घाट संभाजीनगर आणि धुळ्याच्या मध्ये. आणि जळगाव आणि धुळ्याच्या मध्ये तसं म्हणलं तरी पण लळिंग घाट येतोय. कळलं? पुढे बघा पुढचा म्हटला कसारा घाट. बघा कसारा घाट नाशिक आणि मुंबईच्या दरम्यान आहे. कसारा घाट नाशिक आणि मुंबईच्या दरम्यान आहे. परत चंदनापुरी घाट मित्रांनो नाशिक आणि पुण्याच्या दरम्यान आहे किंवा नाशिक आणि अहिल्यानगरच्या दरम्यान आहे. बघा माळशेज घाट मित्रांनो कल्याण आणि नगरच्या दरम्यान आहे. माळशेज घाट. बोरघाट बघा मित्रांनो बोरघाट हा पुणे आणि मुंबईच्या दरम्यान आहे. बघा मित्रांनो पुढचा घाट दिवेघाट मित्रांनो पुणे आणि बारामती या दरम्यान आहे. दिवेघाट पुणे आणि बारामती या दरम्यान आहे. खंबाटकी घाट सातारा आणि पुणे या दरम्यान आहे मित्रांनो. पुणे आणि साताराच्या दरम्यान खंबाटकी घाट आहे. पुढे बघा पार घाट मित्रांनो. पार घाट हा महाड आणि महाबळेश्वरच्या दरम्यान आहे. पार घाट हा महाड आणि महाबळेश्वरच्या दरम्यान आहे. कळलं?
पुढे बघा कुंभार्ली घाट मित्रांनो. कुंभार्ली घाट हा चिपळूण आणि कराडच्या मध्ये आहे. कुंभार्ली घाट हा चिपळूण आणि कराडच्या मध्ये आहे. आंबा घाट कुठे आहे रे? कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांच्या दरम्यान आंबा घाट आहे. बघा कोल्हापूर आणि कुडाळच्या दरम्यान हनुमंते घाट आहे. त्याचबरोबर कोल्हापूर आणि सावंतवाडीच्या दरम्यान फोंडा घाट आहे. आणि आंबोली आणि बेळगावच्या दरम्यान सावंतवाडी आणि बेळगावच्या दरम्यान मित्रांनो आंबोली घाट आहे. कळलं? व्यवस्थित घाट करायचे महत्वाचे एवढेच करा. याच्या बाहेर काय तुम्हाला प्रश्न जात नाही. एवढेच घाट व्यवस्थित करा. कळलं? कळलं का? आणि जर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटांचा क्रम लावा, त्याही दृष्टिकोनातून हा नकाशा व्यवस्थित करा मित्रांनो. समजलं? बघा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? बहुहंगामी पीक. बहुहंगामी बघा गहू, तांदूळ, तूर. बघा हे आपण कधी लावतो कधी नाही काय समजते पिकांवर मित्रांनो. याचं उत्तर आहे सूर्यफूल. उत्तर आहे सूर्यफूल. बघा मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? बघा मित्रांनो मुंबईचा सिंह हे टोपण नाव फिरोज शाह मेहता यांना देण्यात आले होते. कुणाला? फिरोज शाह मेहता. कळलं? 1885 साली त्यांनी एक महत्वाची संस्था स्थापन केली मुंबईमध्ये, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. त्याचे संस्थापक अध्यक्ष होते फिरोज शाह मेहता. कळलं? त्यांच्याबरोबर बद्रुद्दीन तय्यबजी होते. कळलं? पुढे बघा मुंबईचा सिंह फिरोज शाह मेहता यांना म्हटलं जातं. कळलं? परत जगन्नाथ शंकर शेठ हेही मित्रांनो मुंबईच्या विकासासाठी त्यांचंही मोलाचं योगदान आहे. मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांना म्हटलं जातं. कळलं बघा मित्रांनो. भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हटलं जातं. कळलं? पुढे बघा लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणणारे लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक हे त्यांना म्हटलं जातं. कळलं? बघा इतिहासावरती 3-4 प्रश्न येतात. त्या रिलेटेड महत्वाचे समाजसुधारक, महत्वाच्या त्यांच्या संस्था, महत्वाची वृत्तपत्र, त्यांचे संपादक, ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढे बघा खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? बघा मित्रांनो विषाणूमुळे होणारा रोग आहे मित्रांनो विषाणूमुळे होणारा रोग आहे मित्रांनो गोवर. याचं उत्तर आहे गोवर. मग हे बाकीचे 3 रोग घटसर्प म्हणजे त्याला डिप्थेरिया म्हणतात मित्रांनो, विषमज्वर आणि क्षयरोग. विषमज्वरला टायफॉइड म्हणतात मित्रांनो. घटसर्प, विषमज्वर आणि क्षयरोग हे मित्रांनो, क्षयरोग म्हणजेच टीबी, हे 3 मित्रांनो 3 रोग जीवाणूजन्य रोग आहेत. कोणते? जीवाणूजन्य आहेत. हे 3 रोग कोणते आहेत रे? जीवाणूजन्य मित्रांनो, जीवाणूजन्य रोग आहेत. जीवाणूजन्य. कळलं? जीवाणूजन्य रोग आहेत. समजलं? बघा व्यवस्थित हा प्रश्न विज्ञानचा आहे. विज्ञान मधून आलेला आहे मित्रांनो, सायन्स. आणि सायन्सवर प्रश्न कुठे येतोय बघा, एखादा प्रश्न फिजिक्सवर असतो, एखादा केमिस्ट्रीवर असतो, रोगांवर असतो, परत जीवनसत्वे मित्रांनो, जीवनसत्व त्यांचं रासायनिक नाव, जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग, याच्यावरतीही प्रश्न विचारला जातोय. बघा शेवटचा मित्रांनो 25वा प्रश्न. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? बघा सावरकर महत्वाचे क्रांतिकारक होते. त्यांनी मित्रांनो अभिनव भारत कधी? 1904 ला अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. बघा मित्रांनो अनुशीलन समितीची स्थापना मित्रांनो केली पी मित्रा यांनी. आणि बारेंद्र कुमार घोष हे या अनुशीलन समितीशी संबंधित व्यक्ती होते. बघा पुढं महत्वाचं म्हणलं तर या दोनच, अभिनव भारत आणि अनुशीलन समिती. बाकीचं क्रांतिकारी घडामोडींच्या संबंधित बघायचं म्हणलं तर अनंत कान्हरे यांनी केलेला खून, म्हणजे तो म्हणजे कुणाचा खून केला? अनंत कान्हरे यांनी केला खून मित्रांनो जॅक्सनचा. परत मदनलाल धिंगरा यांनी केलेला खून मित्रांनो. मदनलाल धिंगरा यांनी कुणाचा खून केलता? तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला मित्रांनो सांगायचं. कळलं?
कमेंट करून सांगायचं की मदनलाल धिंगरा यांनी कोणाचा खून केला होता. झालं मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीसला आलेले जीकेचे 25 प्रश्न बघितले. याच्याबरोबर असंच मित्रांनो आपला हा उपक्रम पुढे चालत राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला विचारलेले जीकेचे प्रश्न, त्याचबरोबर मित्रांनो पुढे मराठीचाही आता मराठी चालू करणार आहे मित्रांनो. मराठीच्याही 24,500 हा प्रश्नसंच आहे. त्यातल्या 25 प्रश्नांची आपण रोज सराव प्रॅक्टिस करून घेऊ, त्याचं डिस्कशन घेऊ. मराठीचाही परत गणित आणि बुद्धिमत्ताही आपल्याला चालू करायचं आहे मित्रांनो. ओके, आज एवढं थांबू. धन्यवाद. चला, बाय.